पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 24 जुलै 2026 चे महत्त्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, मिसेस इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे आकांक्षा चौधरी यांनी. प्रश्न 2, राष्ट्रीय प्राप्तिकर दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 24 जुलैला. प्रश्न 3, कोणत्या राज्यात समरस विद्या सेतू मेगा मोहीम सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. जाहीर झालेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तानकडून अजून कोणती अपेक्षा करू शकतो? प्रश्न 5, कोणत्या राज्यातील किलाई हे गाव पहिले हवामानपूरक गाव बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील. प्रश्न 6, तरुणांना खेळ आणि कौशल्यांशी जोडण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री युवा सुयोग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. ब्रॉड गेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीत भारताला अलीकडेच कोणता क्रमांक मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे 2रा क्रमांक. प्रश्न 8, फिफा वर्ल्ड कप 2030 कुठे आयोजित होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मोरोक्को, पोर्तुगाल व स्पेन या 3 देशांमध्ये. प्रश्न 9, नुकत्याच झालेल्या चेन्नई ग्रँडमास्टर 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे अली रेजा फिरोजजा यांनी. प्रश्न 10 पाहूया. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यास मान्यता देणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरलेला आहे? तर तो आहे फ्रान्स हा देश. प्रश्न 11, समान नागरी संहिता विधेयक सादर करून मंजूर करणारे भारतातील 4थे राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य. प्रश्न 12, एका संग्रहालयात महात्मा गांधीजींचा पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मैसेडोनिया इथे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच अग्निवीरांसाठी वर्ग 3च्या पदांच्या थेट भरतीमध्ये 10% आरक्षणाला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य सरकारने. प्रश्न 14, आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये कोणाला सुवर्ण पदक मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे भव्य गुणवाल यांना. प्रश्न 15 पाहूया. DRDOने कुशा या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कुठे घेतली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. प्रश्न 16, भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस क्युडेंगा TAK-003 कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स यांनी. प्रश्न 17 पाहूया. अमूल भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. प्रश्न 18, चीनने अलीकडेच कोणत्या देशाच्या दाव्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रात EEZ प्रत्यक्ष गोळीबाराचा लष्करी सराव केला आहे? तर त्याचं उत्तर आहे जापानमध्ये. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे SEZ. प्रश्न 19 पाहूया. भारताच्या पहिल्या 100 MWH व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी VRFB प्रकल्पाला कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 20, कर्नाटकच्या गृहज्योती योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा किती युनिट पर्यंत मोफत वीज मिळते? तर त्याचं उत्तर आहे 200 युनिट. प्रश्न 21 तुमच्यासाठी. दरवर्षी लोकमान्य टिळक जयंती केव्हा साजरी केली जाते? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन एकदम फास्टमध्ये करू. प्रश्न क्रमांक पहिला, ब्रिटन सरकारमध्ये AI मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कनिष्क नारायण यांची. प्रश्न 2, राष्ट्रीय प्रसारण दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 जुलैला. प्रश्न 3, INS मालवणचा भारतीय नौदलात कुठे समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे कारवार इथे. प्रश्न 4 पाहूया. भारतीय लष्कराने पूर मदत कार्यात मदत करण्यासाठी कोणत्या राज्यात ऑपरेशन जल राहत सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर
मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 5, मिशन गोल्डन स्पाइस कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 6 पाहूया. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनुराग जैन यांना. प्रश्न 7, पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 8 पाहूया. 2026च्या बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अधिकृत शुभंकर पिको याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 9, महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे साजरा केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 22 जुलैला. प्रश्न 10 पाहूया. वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा शुभारंभ कुठे केला? तर त्याचं उत्तर आहे चीनमध्ये. प्रश्न 11, क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे अलीकडेच चर्चेत असलेले ओडेसा बंदर कोणत्या देशातील प्रमुख बंदर आहे? तर त्याचं उत्तर आहे युक्रेन देशातील. प्रश्न 12 पाहूया. दरवर्षी लोकमान्य टिळक जयंती केव्हा साजरी केली जाते? तर ती 23 जुलैला साजरी केली जाते. प्रश्न 13, सायबर फसवणूक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी संबंधित कायद्यांविषयी विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोणती मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर ती कुठे करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. बिहार राज्याची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी व राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. प्रश्न 14 पाहूया. केरळ सरकारच्या ऑपरेशन तुफानचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचं उत्तर आहे वाढत्या अंमली पदार्थाच्या धोक्याचे निर्मूलन कमी करण्यासाठी. प्रश्न 15, जोखीम आणि विश्वासावर आधारित सर्वसमावेशक वैधानिक व्यवसाय मंजुरी प्रणालीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते आहे छत्तीसगड राज्य. प्रश्न 16 पाहूया. भारतातील पहिल्याच लिथियम विरहित युटिलिटी स्केल BESS प्रकल्प कोणत्या ठिकाणी असणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 17, भारतातील पहिले AI सक्षम म्हणजेच AI पॉवर्ड पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 18 पाहूया. डायमंड लीग मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय उंच उडीपट्टू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे सर्वेश कुशारे हा. प्रश्न 19, जोखमीवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य. प्रश्न 20 पाहूया. ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान टायर ब्रँड कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे MRF टायर ब्रँड. प्रश्न 21 तुमच्यासाठी. जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.